कोण म्हणते पडलंय, कोण म्हणतो स्वतःहून चक्कर येऊन कोल्लाय, कोण म्हणतंय मारले. खरं कारण काय ह्याची चौकशी 100% झालीच पाहिजे. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. 2-2:30च्या दरम्यान टेंभुर्णीमध्ये एक शाळकरी मुलगा, ज्या शाळेचं रयत शिक्षण संस्था असं नाव आहे, बरोबर का? तर या ठिकाणी त्या मुलगा 10वीला होता असं प्राथमिक माहिती कळलेलं आहे. आणि स्वप्नील शिंदे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे आणि तो सध्या मयत अवस्थेत मिळवून आलेला आहे. नेमकं काय प्रकरण आहे, कशामुळं मयत झाला, CCTV कॅमेरा तिथं आहेत का, आणि एखादा हातातोंडाला आलेला मुलगा म्हणजे 10वीचा जो मुलगा असणारा 16 वर्षाचा मुलगा अचानक कसा मयत झाला, मग नेमकं मृत्यूचं कारण काय आहे, तिथे CCTV असतील, आईवडील त्यांचे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दादा, काय मुलाचं नाव होतं आणि कितवीला होतं? मुलाचं नाव स्वप्नील शिंदे होतं. 10वीला शाळेला होता रयतला. तुम्ही कुठल्या गावाचं? कंदरचं आहे. काय किती वाजता तुम्हाला फोन आला? मला 3:30 पावणे 4 वाजता फोन आलता. काय म्हणून फोन आला? दवाखान्यात आणले आणि तुम्ही लवकर या. बरं, ह्याच्यात कशामुळे काय झालं, काय कळलं का तुम्हाला? सांगितलं काय नाही सांगितलं. दवाखान्यात आणले आणि या लवकर म्हणले. बरं, सांगितलं नाही. कोण म्हणतं पडलंय, कोण म्हणतं सरांकडून लागलंय त्याच्यामुळे ती मेलाय. नक्की ही सरांकडूनच लागलंय म्हणजे असं आम्हाला कळलंय. सरांकडून लागलंय, आम्हाला न्याय मिळावा. इकुलतं एक पोरग होतं, त्याला ती न्याय मिळावा. CCTV फुटेज असेल असेल ना फुटेज, ती बघावं लागेल ना जाऊन. आता शाळेची चौकशी झाली पाहिजे. आमच्या दुसरी मुलं कंदरची शाळेला आहेत त्या. मग खेळता काय झालं? खेळता नाही, सरांनी मारताना पोरापोराची भांडणं झाली. सरांनी त्याला बोलवून घेतलं त्याला मारलं, ती पोराचा जीवच गेला. साधारण खरं तर शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्यासोबत प्रहारचे पण आहेत. दादा, काय सांगाल की असं घटना जी आहे की विद्यार्थी शाळेतून डायरेक्ट मरण होते किंवा मरण पावते आणि तुम्हाला आपण यांचे आई वडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी त्यांच्या ह्यासाठी आपल्या शाळेमध्ये घालतात. आज आपण जेवढं आपल्यापाशी मुलगा नसतो तेवढं ते शिक्षकाच्या जवळ आई वडिलांच्या ह्याच्यात असतो. तर शिक्षकांनी ह्या गोष्टीसाठी आपल्या स्वतःच्या मुलासारखं लक्ष दिलं पाहिजे. की दुर्दैव मृत्यू झाला आहे आणि एकुलता एक मुलगा होता, 16 वर्षाचा मुलगा आहे. आज ह्या गोष्टीसाठी शाळेची चौकशी झाली पाहिजे. CCTV कॅमेरा शासनाने सांगितलं की तुम्ही शाळेमध्ये CCTV कॅमेरा बसवा. जर CCTV कॅमेरा नसेल तर तुमची हलगर्जीपणा आहे. ह्या शिक्षण संस्थेची चौकशी झाली पाहिजे, शिक्षकाची चौकशी झाली. नेमकं खरं कारण प्रत्येकाच्या तोंडात असं येतं की बाबा कोण म्हणते पडलंय, कोण म्हणतो स्वतःहून चक्कर येऊन कोल्लाय, कोण म्हणतंय मारले. खरं कारण काय ह्याची चौकशी 100% झालीच पाहिजे. त्याच्यासोबत त्याच्या गावातील मित्र वगैरे कोण, त्याचे विद्यार्थी किंवा आहे ह्यांच्या गावातली वगैरे विद्यार्थी आहेत तिथं. आणि त्यांचं बी पोरं म्हणतात की पल्ला म्हणतात, कोण म्हणतंय भांडणं पोरांची झाली होती. खरं कारण आहे ना तर चौकशीमध्ये येईलच आणि चौकशी झाली अशी आमची मागणी. तर सध्या तर खरं तर हा अचानक असणारा 10वीचा मुलगा नेमकं काय कारण आहे आणि कशामुळं मयत झाला हे मात्र जरी समजू शकलं नसलं तरीसुद्धा टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे PI नारायण पवार साहेब हे या प्रकरणाचा छडा 100% लावतील. परंतु गेलेला मुलगा हे परत येणार नाही. आणि प्रत्येक शाळेने आपली मुलं या ठिकाणी कसे खेळत आहेत किंवा काय करत आहेत, CCTV असेल, कारण आईवडिलांपेक्षा आईवडिलांपाशी जे कमी असतात मुलं, पण शाळेत जास्त असतात. आणि मग मेल्यावर दवाखान्यात आणता वय तुम्ही, मेल्यावर अर्ध्या तासाने आणलेलं आहे त्याला दवाखान्यात. आणि का पळून गेली शिक्षक? शाळेत होती. कॅमेरामन अभिजित सुतारसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.